दोन्ही राष्ट्रवादींची युती झाल्यात जमा आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। भविष्यामध्ये शरद पवार अजित पवारांना घेऊन महाविकास आघाडीत येतील, सत्तेतून अजित पवारांना बाहेर पडावं लागेल असा दावा संजय राऊतांनी केला। भाजपची सत्ता गेली की मनानं तनानं धनानं गेलेले साथ सोडतील। संजय राऊतांनी अजित पवारांसह एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। आम्ही सगळे असा विचार करत आहोत की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील। असं काय विचार करत की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना। कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे। अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे। अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई होईल, आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत तुम्हाला दिसतील। या क्षणी जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे तोपर्यंत सगळे मनानं तनानं धनानं भाजपबरोबरच राहणार। ज्या क्षणी ही सत्ता पालट होईल त्या क्षणी ही मनं बदलतील आणि मग मनानं तनानं धनानं ते आमच्याबरोबर असतात। अजित पवारांची राष्ट्रवादी फुटू शकते भविष्यात। अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवार साहेबांबरोबर युती करतायत, म्हणजे त्यांचं मन कुठे आहे? त्यांचं मूळ कुटुंबाकडे आहे, बरोबर ना? त्याच्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत सामील होईल। दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या या भाकितावर परिणय फुके यांनी उत्तर दिले। शरद पवारांसारखा नेता डुबत्या जहाजात बसणार नाही, महाविकास आघाडी हे डुबतं जहाज आहे। परिणय फुके, शरद पवार भविष्यात महायुती सोबतच येतील असं फुकेंनी म्हटलं। साहेब फार प्रगल्भ नेते आहेत, त्यांना महाराष्ट्राचं अनेक वर्षापासून त्यांना पूर्ण अभ्यास आहे आणि मला वाटत नाही की शरद पवार साहेबासारखा नेता डुबत्या जहाजात बसणार। कारण महाविकास आघाडी आणि शिवसेना म्हणजे उभाटा हे डुबतं जहाज आहे, याच्यावर मला वाटत नाही की पवारसाहेब बसतील। मला असं वाटतं पुढे मागे तेही आमच्यासोबतच महायुतीमध्ये येतील।